आज शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी। या जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप सुरू झालेले आहे। तर पहिला जो जिल्हा आहे त्यामध्ये चंद्रपूरमध्ये 6190 सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना 5,15,00,000 रुपयाची भरपाई तर मंजूर झालेली आहे आणि वाटप जे सुरू झालेले आहे आता 2,56,00,000 रुपयाचा पीक विमा आतापर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये तर जमा झालेला आहे। आता 2025चा जो काही पीक विमा आहे ते शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात। यानंतर इथे आपला नागपूर जिल्हा, नागपूरमध्ये धान्य पिकासाठी जे की 2,286 शेतकऱ्यांना 1,07,00,000 रुपयाची भरपाई तर मंजूर झालेली आहे आणि वाटप जे की झालेला आहे यामध्ये 1,07,00,000 रुपयाचा निधीसुद्धा इथे वितरित करण्यात आलेला आहे। म्हणजे याचे जे काही पैसे आहेत ते टप्प्याटप्प्याने जमा होत आहे। लगेच तुम्ही शेतकरी बांधवांनी खाते तपासा की तुमच्या खात्यामध्ये आले की नाही। यानंतर इथे आपलं नागपूर, आता पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे। आता सर्व शेतकरी बांधवांसाठी गुड न्यूज। आता तूर पिकासाठी यामध्ये 3,168 शेतकऱ्यांना किती 3,168 5,17,00,000 रुपयाची भरपाई तर मंजूर झालेली आहे। किती 5,17,00,000 रुपयाची आणि 5,17,00,000 रुपये हे देखील वाटप सुरू झालेलं आहे। असं नाही की सर्व जिल्ह्यात एकाच वेळी इथे येतील, टप्प्याटप्प्याने जमा होत आहे। यानंतर इथे आपलं नागपूरमधील जे काही जिल्हा यामध्ये सोयाबीन पिकासाठी 1,548 शेतकऱ्यांना 9.33 कोटी रुपयाची भरपाई वितरित करणे बाकी राहिलेले आहे। म्हणजे या जिल्ह्यांमध्ये अधिकही भरपाई बाकी आहे। लवकरच पीक विमा वाटप सुरू होईल। आता ज्या जिल्ह्यातील पंचनामे झालेले आहे, ई पीक पाहणे झालेले आहे, याचप्रमाणे ज्या जिल्ह्यातील सर्वे कंप्लीट झालेले आहे, पीक विम्याची यादी इथं आलेली आहे, तर अशा जिल्ह्यांमध्ये पीक विमा खात्यामध्ये इथं जमा होत आहे। आता नागपूरमध्ये सोयाबीन जे काही शेतकरी बांधव 3.33 कोटी लाख रुपयाची भरपाई इथं बाकी राहिलेली आहे। यानंतर इथे वर्धा जिल्ह्यामधील सोयाबीन शेतकऱ्यांना यामध्ये 15,213 शेतकऱ्यांना 12,15,00,000 रुपयाची भरपाई मंजूर झालेली आहे आणि 9,72,00,000 रुपये जो काही पीक विमा आहे ते शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात। बाकी जे काही राहिलेले आहेत ते लवकरच जमा केल्या जाईल। डीबीटीद्वारे खात्यामध्ये पैसे तर येणार आहे। यानंतर इथे आपलं खरीप पीक विमा 2025। आता यामध्ये वर्धा जिल्ह्यामधील तूर पिकासाठी 1,268 शेतकऱ्यांना यामध्ये 17.20 लाख रुपयाची भरपाई वितरित करणे बाकी राहिलेली आहे। आता बरेच जिल्ह्यांमधील अधिकही पीक विमा मिळायचे राहिलेले आहे। लवकरच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 5 ते 6 दिवसांमध्ये भरपाईची रक्कम हे थेट त्यांच्या डीबीटी खात्यामध्ये पैसे तर पाठवले जाणार आहे। यानंतर इथे आपलं गडचिरोलीमध्ये 13,308 शेतकऱ्यांना धान्य पिकासाठी यामध्ये 2,24,00,000 रुपयाची भरपाई इथं मंजूर करण्यात आलेली आहे। याचप्रमाणे 2,09,00,000 रुपये थेट डीबीटीद्वारे इथं त्यांच्या आधार लिंक खात्यामध्ये पैसे तर जमा होत आहे। सर्व शेतकरी बांधवांसाठी गुड न्यूज आहे। तर आता 2,09,00,000 रुपयाची भरपाई गडचिरोली जिल्ह्यांमध्ये इथं जमा होत आहे। यानंतर इथे आपला भंडारा जिल्ह्यांमध्ये 31,788 धान्य उत्पादक शेतकऱ्यांना 4,33,00,000 रुपयाची भरपाई मंजूर झालेली आहे आणि 4,01,00,000 रुपयाची डीबीटीद्वारे पैसे खात्यामध्ये देखील जमा होत आहे। सर्व शेतकरी बांधवांनी तुमच्या ज्या काही बँक पासबुकला आधार लिंक आहे किंवा तुम्ही जे काही बँक पासबुक पीक विमा फॉर्म भरता वेळेस दिलेलं होतं त्या बँक पासबुकमध्ये तुमचे पैसे आले का लगेच तपासा। यानंतर इथे आपलं गोंदिया जिल्हा, काय येते गोंदिया, यामध्ये 50,888 धान्य उत्पादक शेतकरी बांधवांना 38,55,00,000 रुपयाची भरपाई मंजूर झालेली आहे आणि वितरित आतापर्यंत झालेली जी काही रक्कम आहे 30,55,00,000 रुपये थेट खात्यामध्ये इथं शेतकरी बांधवांच्या जमा। यानंतर इथे आपलं विदर्भातील 1,25,070 शेतकरी बांधवांना यामध्ये 70,77,00,000 रुपयाची भरपाई मंजूर झालेली आहे। तर यामध्ये 56,03,15,000 रुपयाची थेट पैसे खात्यामध्ये इथं जमा झालेले आहे। तर आता विदर्भातील 1.25 लाख शेतकऱ्यांना 70 कोटी रुपयाचा पीक विमा थेट डीबीटीद्वारे खात्यामध्ये जमा होत आहे। आता लगेच ज्यांना कोणाला पीक विमा आलेला नसेल तर अशाने 14447 यावरती लगेच तुम्ही तुमची तक्रार करा। पीक विमा कंपनीला लेखी अर्ज द्या तालुक्याच्या ठिकाणी। आता हा जो पीक विमा आहे ते थेट डीबीटीच्या द्वारे शेतकरी बांधवांना पूर्व विभागातील 1,25,000 शेतकरी 70,77,00,000 रुपयाची भरपाई मंजूर आणि 56,03,15,000 थेट डीबीटीद्वारे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे। तर लगेच शेतकरी बांधवांनी चेक करा व तुमच्या खात्यामध्ये किती रुपये जमा झाले कमेंट करून नक्की सांगा व पीक विम्याचा दुसरा टप्पा देखील तुम्हाला आला की नाही कमेंट करून नक्की सांगा।